नमस्कार मंडळी. भारताबाहेर राहत असताना कुठलंही शुभ कार्य असेल तर बऱ्याचदा आपले स्नेहीजन पौरोहित्याचं काम करत असतात. आमच्या अमेरिकेतल्या शार्लट या गावात गेली काही वर्ष कापसे गुरुजी ह्या कामासाठी सर्वांनाच परिचित आहेत. तर आज त्यांच्याशी थोड्याफार गप्पा मारून आपण त्यांच्याकडून ते काय करतात, त्यांची मतं, असं सगळं जाणून घेणार आहोत. नमस्कार कापसे गुरुजी. नमस्कार. थँक्यू मोहनाजी. थँक्यू फॉर टेकिंग दिस इंटरव्ह्यू. आणि खरोखर तुम्ही या विषयावर हा इंटरव्ह्यू करताय म्हणून जास्त कौतुक. तर आत्ताच जसं मी म्हटलं तसं की म्हणजे तुम्ही अमेरिकेत पौरोहित्याकडे कसं काय वळलात? हो, तर त्याच्यामुळे खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. हं, मला पौरोहित्याची आवड होती पूर्वीपासून, म्हणजे अगदी लहानपणीपासून. माझे आजोबा म्हणजे आईचे बाबा हं, ते बऱ्यापैकी पौरोहित्य करायचे. म्हणजे अगदी याच्यात गावाचं आमचं एक पिंपळेश्वराचं मंदिर होतं, तिथं वगैरे ते रेग्युलर करायचे. हं, आणि आम्ही आजोळी त्यांच्या तिथं गेल्यावर त्यांच्याबरोबर मी लुडबुड करायचो त्यांच्या कामात. म्हणजे आणि त्याच्यातून समहाव कुठेतरी ते एक आवड निर्माण झाली असेल. हं. आणि नंतर मात्र इथं आल्यावर असं मित्रांच्या वगैरे घरी कधी सत्यनारायणाची पूजा केली, हे केलं ते केलं, असं सिंपल कार्य चालू असायचे. हं. पण 2015 साली शार्लेटमध्ये असताना इथं एक साई बाबांचं मंदिर होतं. तिथं मी रेग्युलरली रुद्र करायचो विकेंडला. आणि तिथली पूजा वगैरे मीच करायचो, पण ते फक्त बिकॉज इट वॉज अ प्रायव्हेट मंदिर. तिथे करायचो मी रेग्युलरली. तिथे एक आप्पा जोशी म्हणून शार्लेटमध्ये राहणारे, अगदी पूर्वीपासून राहणारे एक गृहस्थ तिथे आले होते. हं. आप्पा जोशींचा माझा परिचय पहिल्यांदा तिथंच झाला. आणि ते इथं मराठी लोकांचं पौरोहित्य करायचे. आता मराठी लोकांचं म्हणजे काय, की मराठीतून वगैरे सांगताना म्हणजे ही वॉज मोर कम्फर्टेबल इन दॅट. त्यांना इंग्लिश वगैरे येत होतं. पण मराठी लोकांचं मराठी पद्धतीनं जे लग्न करतात किंवा मुंज करतात किंवा हे ते ही वॉज मोर कम्फर्टेबल. आता कसं असतं की तमिळ लोकांचे पुरोहित तिथं मिळतात किंवा म्हणजे गुजराती लोकांचे मिळतात, पण मराठी लोकांचं थोडंसं कुणी नव्हतं शार्लेटमध्ये. हं. मग ते रेग्युलरली तसं करायचे. आणि मी तिथं पूजा करताना समहाव ही मे हॅव लाईक्ड इट, आय डोंट नो. पण ते मला विचारलं की त्यांनी की तू बाबा हे कुठून शिकलास वगैरे. मी म्हटलं तसं काही फॉर्मली शिकलेलं नाही आहे, माझ्या आजोबांनी जे शिकवलं ते मी शिकलेलो आहे. ते म्हणाले नाही, इथं आपल्या इथं मराठी लोकांची खूप गरज आहे, कारण मला खूप कॉल येतात मराठी लोकांची विकेंडला पूजा कर म्हणून. आणि त्यांचं वय झालं होतं बऱ्यापैकी, हं. 81 वगैरे वय झालं होतं त्यावेळी. ते म्हणाले की तुला बघ बाबा जमतंय का, म्हणजे हे थोड्याशा पूजा माझ्याकडून तू घे. हं. मग मी म्हणालो आप्पाजी म्हणजे आय रिस्पेक्ट एव्हरीथिंग दॅट यू डू, पण हे थोडंसं इट इज लिटल बिट नो हार्ड टास्क, कारण हे एकदा कमिट केलं की इट विल बिकम एव्हरी वीकेंड टास्क. हं. आणि मग ते म्हणाले नाही नाही असं नाही, देवाचं कार्य करतोय असं समज तू, आणि असं समजून तू पूजा जर केलीस तर नक्कीच म्हणले की इट विल बिकम व्हेरी इझी. मी म्हणले ठीक आहे. मग पहिला श्री गणेश हा आपल्या हिंदू सेंटरमध्ये इथं सार्वजनिक गणेशोत्सव होतो. हं. मग तो श्री गणेश हा तिथला गणपती बसवून माझा पहिला श्री गणेश झाला त्या वर्षी. आणि मग त्यानंतर आपणकडे जेवढे लोक यायचे की हं. बाबा हे अशी पूजा करायची त्याची पूजा करायची, ते माझ्याकडे डायव्हर्ट करायचे. आणि तेव्हापासून काइंड ऑफ पब्लिक पौरोहित्य चालू झालं. आणि मग काही आता खरं तर माहीत नव्हत्या. काही हां, गोष्टी माहीत नव्हत्या बऱ्यापैकी. अम, काही स्पेसिफिक इव्हेंट्स माहीत नसतात तुम्हाला. मग ते आप्पांनी मला त्यांच्याकडे असलेले रेफरन्सेस, त्यांचे अनुभव हे सांगून सांगून आय गॉट इन टू दॅट बेसिकली. बरोबर. आणि मला वाटतं की आता म्हणजे आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आप्पा जोशींचंच नाव आम्हाला माहिती होतं. आणि आता अगदी आप्पा जोशींसारखंच तुमचं झालेलं आहे की की म्हणजे तुम्हाला वेळच मिळत नाही ना, बऱ्याचदा तुम्हाला नाही सांगावं लागतं. राईट की राईट राईट. या बाबतीत मी तुम्हाला असं विचारेन की तरुण पिढी हे सगळं परंपरा म्हणून करते असं वाटतं की खरंच ती धार्मिक आहे? आता दिस इज व्हेरी गुड क्वेश्चन. आणि माझ्या अनुभवात असं आलंय की आता आय विल कॉल माझी जी पिढी आहे ती साधारण त्यांनी बरेचसे वर्ष भारतात घालवलेली असतात, आणि मग इथं US मध्ये जॉब निमित्त किंवा कामानिमित्त आलेले असतात. हं. तर ती जी पिढी आहे
ते त्यांचं ते बाळकडूच असतं की ही पूजा करायची, मंथली ही पूजा करायची वगैरे. पण त्यांची जी मुलं आहेत, आता बऱ्याच जणांची मुलं मोठी झालेली आहेत, कॉलेज पास आउट होऊन दे आर इन टू जॉब्स वगैरे. तर त्याचं असं झालेलं आहे की बरीचशी मुलं दे वॉन्ट टू नो व्हॉट इज बिहाइंड इट. म्हणजे असं नाही की मी केवळ तुम्ही सांगितलं म्हणून ही पूजा करतो, असं नाही. तर लेट मी नो, म्हणजे त्यांची क्युरियासिटी खूप जास्त आहे हं, की याच्या मागं काय, व्हॉट इज द थिंग दॅट यू आर ट्राईंग टू से, इज इट ओनली फेथ, म्हणजे तुम्ही केवळ काय म्हणतात त्याला की अंधश्रद्धा म्हणून करताय, की इज देअर एनिथिंग रिअली बिहाइंड इट. आणि आपल्या स्पेसिफिक लोकांना, बऱ्याच जणांना उत्तरं माहीत नसतात त्याची. आणि माहीत नसल्यामुळं दे जस्ट काइंड ऑफ, आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये तयार झालो की आय जस्ट लिसन टू माय फादर, असं की माझ्या बाबांचं ऐकलं किंवा आईचं ऐकलं तसं तू ऐक, हं. राईट, बाकी जास्त प्रश्न विचारू नकोस. आणि त्या मुलांना ते पटत नाही, म्हणजे हं, त्यांचं अशा एन्व्हायरमेंटमध्ये ते वाढलेले आहेत की वेअर दे वॉन्ट टू आस्क क्वेश्चन. आणि आपल्या धर्मामध्ये इट इज ॲक्च्युली एनकरेज्ड, वी आर द सीकर्स, हं. वी शुड आस्क क्वेश्चन्स. आणि त्याची उत्तरं पण आपल्याला फाइंड केली पाहिजेत. तर लॉट ऑफ टाइम्स पेरेंट्सना उत्तरं माहीत नसतात. मग म्हणून काही त्यांनी म्हणायचं का नाही मला माहीत नाही, तू फक्त कर फॉलो, असं नाही म्हणायचं. व्हॉट यू शुड डू इज यू शुड ट्राय टू फाइंड समवन हू नोज द आन्सर. हं. आणि जर अगदी तसं कोणी मिळालंच नाही की ह्या, म्हणजे तुमच्या आजूबाजूला कोणी मिळालं नाही, आता आजकाल यूट्यूबमुळं वगैरे एका प्रश्नाची 10 उत्तरं मिळतात, त्यामुळे इट्स मोर कन्फ्युजन. पण असं कोणीतरी यू शुड फाइंड की ज्याला खरोखर हे परंपरा किंवा पद्धत कशामुळं ती आलेली आहे, रुजू झालेली आहे. मी असं म्हणत नाही की प्रत्येक परंपरा किंवा पद्धत इज हॅज टू बी डन. हं, काही परंपरा किंवा पद्धती अशा आहेत की ज्या जर तरुण पिढीला त्याच्या मागचं कारण सांगितलं तर दे आर ॲक्च्युली मोर दॅन हॅपी टू डू इट, हं, हं. विच इज समथिंग विच आय फाउंड रिअली रिअली एक्साइटिंग. पण आणि तुम्हाला ते असं फक्त वाटतं का की तुम्हाला असं काही अनुभव आलाय का की म्हणजे अडचणीत तुम्हाला काही माहित नसेल किंवा अडचणीत टाकणारा प्रश्न विचारला गेलेला आहे का? हो, बऱ्याच वेळेला. हं. आणि नॉट फ्रॉम द कॉलेज गोइंग किड्स, इट्स मेनली फ्रॉम द लिटिल किड्स. हो वा. आणि लहान मुलं अशी काही प्रश्न विचारतात बऱ्याच वेळेला की यू डोंट नो वाय व्हॉट इट इज. आणि आपल्या इथं सिम्पल एक्झाम्पल सांगतो मी, आणि अजूनही मी आय एम टिल ट्राईंग टू फाइंड दॅट आन्सर, ॲक्च्युली मला उत्तरही माहीत नाही अजून. हं, पण आपल्या इथं शंखाची पूजा करताना अशी पद्धत आहे की त्याच्यात तांदूळ घालायची, अक्षत घालायची नसते, हं, जी साधारण पद्धत आहे. आता एकानं विचारलं, तुम्ही ती घंटीची पूजा करता तेव्हा अक्षत लावता हं. आणि शंखाची पूजा करताना का नाही बरं अक्षत? आय डिडंट नो आन्सर. हं, आणि अचानक विचारल्यावर आय वॉज लाईक स्टम्प ना. मी म्हणलं बाळा हे पहा, अशी ट्रॅडिशन आहे आणि फक्त मला आय एम ट्राईंग टू फाइंड द आन्सर, पण मला त्यामध्ये हार्म काही वाटत नाही आहे सध्या करण्यात. बरोबर. त्यामुळे आय विल डू इट अनलेस आय फाइंड की त्याच्यातमध्ये काहीतरी हार्म आहे, इफ आय एम हार्मिंग समथिंग आणि काहीतरी. पण इट कुड बी जस्ट ट्रेडिशन, देर हं, कुड बी समथिंग बिहाइंड इट, बट आय डोंट नो द आन्सर. मग असं सांगितल्यावर त्याला पटलं. ते म्हणलं हां बरोबर आहे की इफ समथिंग सम ट्रेडिशन डझंट रिअली हार्म, मग करायला काही हरकत नाही तशी. आणि हं, जेव्हा तुम्हाला खरोखर उत्तर मिळेल त्या गोष्टीचं, त्यावेळी मग यू विल नो एनिवेज की हं. इज इट समथिंग हॅज टू बी डन ऑर नॉट हॅज टू बी डन. पण ते असं होतं, म्हणजे बऱ्याच वेळा असे लहान मुलं असे काही प्रश्न विचारतात की यू आर लिटरली स्टम्प्ड. हे हे सगळं झालं आपल्या धर्माबद्दल, पण आंतरधर्मीय लग्न सुद्धा तुम्हाला त्यांचा अनुभव आहे. तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल आणि म्हणजे दोन्ही बाजूकडून तुम्हाला काय अनुभव येतात? हो, आता US मध्ये स्पेसिफिकली बरीचशी मुलं आपल्या हं, इथं अजून भारतासारखं असं मॅरेज ब्युरो वगैरे एवढं विकसित झालेलं नाही आहे, स्पेशली हिंदू धर्मामध्ये. त्यामुळं काय होतं, मुलं कॉलेजमध्ये भेटतात एकमेकाला आणि ते प्रेमात वगैरे पडतात. आणि ते आपल्यासारखं असं आंधळं प्रेम पण नसतं त्यांचं ॲक्च्युली. ते विचार करतात सगळ्या दृष्टीने की खरोखर आपण कम्पॅटिबल आहे की नाही. आणि मग त्यानंतर ते काहीतरी डिसिजन घेतात. आणि त्यांनी जर एकत्र राहायचं डिसिजन घेतलेला असेल तर नक्कीच तो, ॲटलिस्ट माझ्या बाबतीत तरी सांगेन की मी जेव्हा लग्न केलं तेव्हा मी एवढा विचार केला नव्हता. तेवढं ते लहान मुलं, म्हणजे लग्नाला आलेली मुलं इथं करतात, प्रॉब्ली बिकॉज हं, की त्यांचं ते एन्व्हायरमेंट त्याच्या अराउंड असं आहे की प्रत्येकजण
त्या बाबतीत विचार करणं म्हणजे व्हॉट इज माय 5 इयर प्लॅन, 10 इयर प्लॅन, 15 इयर प्लॅन, हे एवढं करतात ते सगळं. हं, आणि त्यामुळं मोस्ट ऑफ द लग्न अशी आईबाबांकडून येत नाहीत, आंतरधर्मीय जी आहेत ती मुलांकडून आईबाबांकडे जातात. आणि तसं झाल्यामुळं मुलांचा फोर्स जास्त असतो त्यामध्ये, की लग्न व्हायला पाहिजे, हं. रादर दॅन आईबाबांचा. मग आईबाबा थोडेसे स्केप्टिकल असतात यामध्ये. प्रत्येक जेवढी लग्न मी केली त्यामध्ये हेच पाहिलं की आईबाबा थोडी स्केप्टिकल. आणि त्यांचे बऱ्याच नॅचरली आपण असं, त्यांचं लग्न तर धर्मातच झालेलं असतं, त्यामुळं दे डोंट नो हाऊ इट इज गोइंग टू वर्क. त्यामुळे ते स्केप्टिसिझम जास्त असतं. मग त्यामध्ये मुलांकडून ते फोर्स आल्यामुळं ती मुलं जास्त मला उद्युक्त करतात, म्हणजे की तुम्ही आईबाबांना सांगा हे वर्कआउट होईल वगैरे. आणि माझं स्वतःचं असं असतं की खरोखर ते म्हणतात ना की मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी, तशा टाईप खरोखर येतं. म्हणजे खरोखर त्यांनी जर ठरवलं असलं तर हं, मी त्यांना काही प्रश्न असे विचारतो हं, की का तुम्ही, वाय डू यू थिंक यू आर कम्पॅटेबल विथ इच अदर, राईट? हं, म्हणजे एक असतं की शिक्षणाची लेवल असते म्हणा, किंवा मग बॅकग्राऊंड असतं, कुठल्या बॅकग्राऊंडमधून आलेलं वगैरे. आणि बऱ्याच वेळेला म्हणतात ना, ते प्रेमात पडले की थोडं आंधळं होतं. तसं काही झालंय का मी पाहतो. मी हं, सिच्युएशन देऊन बघतो की बाबा समजा असं झालं, तुम्हाला मुलगा झाला किंवा मुलगी झाली, तर या बाबतीत तुमचं काय होईल, काय म्हणणं आहे तुमचं, किंवा मग मुलाला कुठल्या धर्माचं करायचं हा प्रश्न विचारायचा थोडासा. हं, हं. त्याच्यातून त्यांची मॅच्युरिटी कळते. आणि इफ दे हॅव थॉट ओव्हर ऑल दिस थिंग्स, आय एम प्रिटी शुअर, म्हणजे जवळजवळ 80% शुअर की दिस मॅरेज विल बी सक्सेस. आणि तो विचार आधी करणं, हे दॅट शोज देअर मॅच्युरिटी, अँड दॅट मीन्स दे विल ऑल्सो फाइंड की कुठलाही जर प्रॉब्लेम आला तर ते विल फाइंड अ वे फ्रॉम दॅट. हं, आणि त्यामुळे मला असं वाटतं की आंतरधर्मीय लग्न ही मुलांकडून आईबाबांकडे जास्त झालेली असतात. हं. आणि त्यामुळं मला तरी म्हणजे आनंद वाटतो की मुलांनी एवढा विचार करणं त्या वयात इज ॲक्च्युअली रिअली रिअली गुड फॉर द नेक्स्ट जनरेशन. मला असं वाटतं की हे म्हणजे आमच्याच घरातलं जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे. करेक्ट. आणि आणि तुम्ही एकदा म्हणजे मी तुम्हाला म्हटलेलं की खूप प्रश्न विचारतायत दोघंही, आणि तुम्ही अगदी चिकाटीने उत्तर देतायत, तेव्हा मला अजून आठवते की तुम्ही म्हणालेलात की ती दोन्ही मुलं अगदी सामंजस्याने दोघांच्या आई वडिलांना आनंदात ठेवण्यासाठी प्रयत्न करतायत. तर ते तेव्हाचं तुमचं उत्तर पण मला खूप आवडलेलं. म्हणजे मला अगदी मी आवर्जून सांगते सगळ्यांना की कापसे गुरुजींनी आम्हाला असं सांगितलेलं होतं. पण मग अशा लग्नांमध्ये त्या दोन्हीकडच्या मुला-मुलींना ते सगळे विधी माहीत नसतात. तर मग कुठला तरी दोन्ही बाजूने जर कोणीतरी हट्ट धरला की हा विधी मला करायचाच नाहीये, तर मग तुम्ही काय करता? हां, तर त्या बाबतीत असं आला मला अनुभव 1-2दा, हं, की हा स्पेसिफिक विधी बिकॉज दे डोंट अंडरस्टँड व्हॉट इट इज, हं, असं त्याच्यामुळं, हं, की मी असं ऐकलेलं आहे की असं या विधीमध्ये असं केलं जातं आणि माझ्या धर्मात काय असं अलाउड नाही आहे. हं, मग काय करायचं? मग माय फर्स्ट आन्सर टू दॅट इज, मी म्हणतो की ते विधी काय आहे ते समजून घ्या तुम्ही. हं? त्या मागचं मी तुम्हाला पर्पज सांगतो. आता द ॲक्च्युअल रिच्युअल इटसेल्फ इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट, पण तुम्ही त्याच्या मागचं जर पर्पज तुम्हाला कळला आणि ते तुम्ही ॲक्सेप्ट केलं तर दॅट्स गुड इनफ. रिच्युअल जे आहे ते आपण त्याला वर्क अराउंड करू शकतो. ते ॲक्च्युअल रिच्युअल करतो ते. हां, मग ते ऑब्जेक्शन त्या रिच्युअलला आहे की त्या विधीलाच आहे, हे पाहतो पहिल्यांदा मी. हं, मग जर ऑब्जेक्शन फक्त रिच्युअलला असेल तर नक्कीच देर इज ऑलवेज वर्क अराउंड. आणि आपल्या खरोखर धर्मात इतकी फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे त्यामुळं की यू कॅन डू दॅट. आणि पण ज्या विधीला जर मात्र विरोध असेल की मला तो विधीच करायचा ते, तर मात्र आय लाईक टू टॉक टू देम की कशासाठी नाही करायचं, मग त्याच्यामागे त्यांचं काही कारण आहे का, मग त्याच्यामागं म्हणजे असं डीप सायकोलॉजिकल काही कारण आहे का किंवा नाही. आणि आत्तापर्यंत मला तरी असा अनुभव आला की एकदा त्यांच्याशी बोललं ना आणि सांगितलं की हा विधीचा हा मिनिंग आहे हं, आणि याच्यासाठी हे करतो आपण, स्पेशली यंग जनरेशन, दे आर फाईन, दे से हं, येस आय अंडरस्टँड दिस. पण हं. रिच्युअल येस, का तर माझा काही विरोध नाही आहे, पण माझ्या आईबाबांना मे बी दे नॉट लाईक इट. हां, मग हां. त्यांच्यासाठी म्हणून मग तुम्ही काहीतरी वर्क अराउंड करू शकता की या विधीमध्ये. हं, म्हटलं ठीक आहे, मग वर्क अराउंडच जर करायचं सिम्पल तर आपण करू शकतो काहीतरी, बिकॉज जस्ट टू मेक समवन हॅपी, दॅट्स ऑल. किंवा आईबाबांना, कारण तो विधी त्याचा पर्पज काय, इट हॅज टू बी व्हेरी पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट. हं, हं, आणि मग त्या पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये कुठेतरी कोणीतरी नाराज झालं, हे झालं, आपल्याला नको आहे ते.
बरोबर, मग बरोबर. मग आपल्याला थोडंसं वर्क अराउंड जर केलं, पण आपला जर विधी लोकांना कळला, तर हं, दॅट इज गुड इनफ. मग असं ते त्यातून काहीतरी सोल्युशन काढायचं असतं. हं, हं. तर तुम्ही हिंदू स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहात. तर त्याच्याबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल. हो. तर इथं US मध्ये शार्लेटमध्ये आमचा राघव विभाग आहे. राघव विभाग इज ॲट विभाग लेवल. आमच्या जवळ 4 शाखा आहेत या विभागात इथं. आणि इथं वीकेंडला शाखा चालते, म्हणजे इट्स नॉट अ डेली शाखा. हं, वीकेंडला शाखा चालते. इट्स अ टोटली सेपरेट ऑर्गनायझेशन, हिंदू स्वयंसेवक संघ USA. हं, टोटली नॉन प्रॉफिट डिफरंट ऑर्गनायझेशन. इथली शाखा असती फॅमिली शाखा. आणि माझ्याकडं विभागाचं दायित्व आहे. विभाग लेवलवरचे 2 दायित्व आहेत माझ्याकडं. हं, त्यामुळे बऱ्यापैकी संबंध असतो शाखेचा. इनफॅक्ट आजच सकाळी आमचा विजयादशमीचा प्रोग्राम झाला. हं, तिथूनच येतोय मी जस्ट, आणि तो प्रोग्राम झाला. पण बेसिकली त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी, समाजसेवेची जी माझी एक काहीतरी आवड आहे मनापासून, ती संघाच्या मार्फत बऱ्यापैकी पूर्ण होते. एवढं मात्र नक्की. हं, हं, हं. पण मग तुम्ही हिंदू स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असतानाही आंतरधर्मीय लग्न लावलेली आहेत. हं, तर मग त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? हं. माझी भूमिका अशीच आहे की इफ जर 2 नवरा आणि बायको हं, त्यांनी जर डिसिजन घेतला असेल की बाबा मला खरोखर राहायचं एकत्र, आणि असं असं आहे, आणि हिंदू धर्मामध्ये आणि स्पेशली HSS म्हणजे हिंदू स्वयंसेवक संघामध्ये द वन फिलॉसॉफी दॅट गोज इज वसुधैव कुटुंबकम. हं, म्हणजे द होल वर्ल्ड इज वन फॅमिली. आणि खरोखर इफ यू सी, अनलेस वी ॲक्च्युली सी दिस आंतरधर्मीय विवाह, हे आता ओनली टाइम विल टेल, पण हे असे आंतरधर्मीय विवाह जोपर्यंत सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत ॲक्च्युली वसुधैव कुटुंबकम सुद्धा कन्सेप्ट हं. विल नॉट वर्क. अदरवाईज तुमचा तुमचा धर्म, माझा माझा धर्म, याला काही अर्थ नाही, राईट? एकदा तुम्ही दुसऱ्या देशात आल्यानंतर, आणि when they don't know about their religion much, right? They are just a person and another person. हं. If both of them are coming together, two humans are coming together, असा जर विचार केला, तर ते खरं वसुदैव कुटुंबकम आहे. इनफॅक्ट माझे जर हातात असतं तर मी ही धर्म ही कन्सेप्टच काढून टाकली असती, खरं खरं, की सगळे जणांनी एकमेकाला फक्त जस्ट अनदर पर्सन, अनदर माणुसकीचा ह्युमन धर्म. बिईंग. हां, असं फक्त मी तुमच्याकडे पाहताना आय विल जस्ट सी यू ॲज अनदर पर्सन, दॅट्स इट. पण मला म्हणजे मुद्दाम मी हा प्रश्न तुम्हाला अशासाठी विचारला, की जेव्हा हिंदू हा शब्द येतो किंवा हिंदू स्वयंसेवक संघ येतो, तेव्हा समोरच्याची मनोभूमिका अशी असते, की ते कट्टर हिंदुत्ववादी हम्म, आहेत म्हणून. हम्म, तर हम्म, त्याच्यामुळे ही तुमची वेगळी भूमिका जी हम्म. ऐकायला मिळाली मला ती खूप छान वाटली. आणि हिंदू स्वयंसेवक संघ असा आहे की तुम्ही जोपर्यंत त्याच्या शाखा अटेंड करून तिथे येत नाही तोपर्यंत तुम्हाला खरं कळत नाही काय ते. हां, हां, बाहेर लोक न्यूजमध्ये काहीही सांगतील, ते हां, वर्ड हिंदू असू दे, काही असू दे, हां. तेवढ्या पण ह्याच्यावरच सगळ्यांचा समज एक झालेला असतो थोडक्यात. हां. पण खरं तुम्ही, मी म्हणेन ज्यांना असा समज आहे त्यांनी शाखेला या, पहा तिथं कसं वागणूक दिली जाते लोकांना. आणि लिटरली जे आपण नमस्ते म्हणतो त्याचं खरं मिनिंग असं आहे की नमः ते म्हणजे द डिव्हिनिटी इन मी इज ॲक्च्युली सेईंग नमः टू डिव्हिनिटी विद इन यू, अँड ॲक्च्युली दे आर वन अँड द सेम. हं, आणि म्हणून हा वसुधैव कुटुंबकमचं आमचं जे तत्व आहे किंवा जे वाक्य आहे ते आम्ही खूप हे करतो. आणि ज्या लोकांना असं काही वाटत असेल कट्टरता वगैरे, हं, त्यांना मी खरं सांगेन की तुम्ही ॲक्च्युली शाखेला या आणि बघा. आय हं. एम शुअर तुमचा व्ह्यू बदलेल. असं काही नाहीये. वी आर कारण आपण व्हेरी. समाज माध्यमात हल्ली हेच बघतो ना, की एक टोकाची भूमिका धरून सगळे बोलत असतात. म्हणून मी मुद्दाम हा प्रश्न खरं तर विचारला तुम्हाला. करेक्ट. आय थिंक इट्स मोर पॉलिटिकल थिंग दॅन एनिथिंग. अगदी ग्राउंड लेवलवरच्या लोकांना विचारलं तर कोण हिंदू, आणि जेव्हा मदत होती, आता माझ्या शेजारी सुद्धा बरेच वेगवेगळ्या धर्मांची लोक राहतात. आता डे टू डे लाईफमध्ये आम्ही कोणी धर्म काढत नाही बरोबर, हं, आणि बरोबर. की तुमचा धर्म काय, आमचा धर्म काय. त्यांचा क्रिसमसही साजरा केला जातो, त्यांची ईदही साजरी केली जाते, आमची दिवाळीही साजरी केली जाते, सेम कम्युनिटीत, आणि सगळे येतात एकत्र. अगदी, काही अगदी. फरक पडत नाही.
फक्त बरोबर. हाय लेवलला पॉलिटिक्समध्ये त्यांना काहीतरी मतं गोळा करायची असतात काहीतरी, म्हणून चालतं ते. पण बरोबर. आय थिंक आमचं तरी असं आहे की खरोखर ते वसुधैव कुटुंबकम आहे. म्हणजे त्यामध्ये असं काही नाही आहे की मी हिंदू आहे म्हणून मी दुसऱ्याशी लग्न करणार नाही, की असं काही नाही. नो नो, नॉट. खूपच छान. आणि मला आणखीन एक असं विचारावं असं वाटतं, की हल्ली आपण बऱ्याच लग्नांमध्ये हाऊस म्हणून केल्या जाणाऱ्या गोष्टी बघतो. म्हणजे ते वधूला किंवा वराला उचलायचं आणि मग ते हार घालायचं. तर ते हो, हो. ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर ॲज लॉंग ॲज दॅट रिच्युअल किंवा डझंट गेट डायल्युटेड ना, तो विधीचा जो पर्पज आहे तो जर डायल्यूट नाही झाला त्यावेळी, म्हणजे आता तुम्ही जे म्हणलाय की वधूला उचलायचं वगैरे ॲज अ फन इट्स ओके, कारण अल्टिमेटली यू वॉन्ट टू मेक इट फन एन्व्हायरमेंट. थोडंसं फन म्हणून ठीक आहे, पण त्याचा अगदी अतिरेक करू नका. तो विधी समजून घ्या. आणि माझं तर असं असतं की हसत खेळत लग्न करा. म्हणजे असं नाही की अगदी सिरियसली लग्न करा किंवा असं काही करा. हसत खेळत करा. दॅट एन्व्हायरमेंट शुड बी व्हेरी 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 पॉझिटिव्ह अँड लाईट. म्हणजे हं. असं की सिरियस नसलं पाहिजे. आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं, नॉट ओन्ली वधू आणि वर, पण त्याच्या आजूबाजूचे आई बाबा, ते आलेले लोक, ह्या सगळ्यांनी ते लग्न एन्जॉय केलं पाहिजे. त्यासाठी थोडेफार विधी इकडे तिकडे, इफ यू पुट सम फन इन टू इट, तर दॅट इज फाईन. हं. फक्त तो मेन विधी आहे, तर त्याचा पर्पज कळला पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. तुम्ही आपल्या अमेरिकेतल्या सगळ्या प्रेक्षकांना किंवा शार्लटमध्ये तुम्ही राहताय आणि हे आपण शार्लटमध्येच बोलतोय, तर तिथल्या लोकांना काही सांगू इच्छिता तसं असेल तर नक्की सांगा. द ओनली थिंग आय वॉन्ट टू टेल देम इज की आता तुम्ही अमेरिकेमध्ये आला आहात. तर तुमची आयडेंटिटी, आता मी हिंदू लोकांसाठी बोलतो, हिंदू लोकांची आयडेंटिटी हिंदू अमेरिकन अशी झालेली आहे. तर त्यामध्ये हिंदू अमेरिकन आयडेंटिटीचं अंडरस्टँड व्हॉट हिंदुइझम इज रिअली. त्याच्या मागं काय, वी आर ऑल सीकर्स. म्हणजे हं. आपण तो जो मोक्ष मिळवायचा असतो, वी आर सीकर्स, ट्राय टू फाइंड द आन्सर्स, अँड द आन्सर्स यू विल फाइंड विदिन यू ओनली. त्याच्यासाठी बाहेर कुठं जायची गरज नाही. आणि म्हणून ट्राय टू बिकम द ट्रू हिंदू दॅट यू आर. आणि आपला धर्म खरोखर अतिशय उत्तम आहे. वसुधैव कुटुंबकम हे जे तत्व आहे ते खरोखर तुम्ही रुजवा मनात. आणि हे जे पॉलिटिकल लोक जे हेट्रेड पसरवतात, हे करतात, खरंच त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ट्राय टू सी अदर पीपल जस्ट ॲज अ पर्सन, अनदर पर्सन, अँड सी द वर्ल्ड इज सो ब्युटिफुल. बरोबर. कापसे गुरुजी, मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही इथे येऊन आपण थोड्याफार गप्पा मारू शकलो आणि ह्याच्यातून हे सगळे जे बघणारे आहेत ते नक्कीच काही ना काहीतरी घेतील अशी अपेक्षा करते आणि आपला निरोप घेऊया. धन्यवाद.